एव्हानाच माझा हात कापायला लागला आहे. अजूनही तो भयानक देखावा सारखा डोळ्यासमोर उभा राहतो. तो जन्मात कधी पुसला जायचा नाही. तात्या, एव्हाना माझ्या अगदी जवळ पोचला होता. चेहरा अगदी पुढं आणीत त्यास त्या एकटक नजरेनं माझ्याकडे पाहत, अमानवीय हास्यात दात विचकीत तो त्याच घोगऱ्या आवाजात म्हणाला, पाहिलंत साहेब, आमच्या ध्यानातच राहत नाहीत या गोष्टी काही काही वेळा. दोन्ही हात वर आणीत तात्या त्याच खसखसत्या आवाजात म्हणाला, सुरुवातीला डोळे अधूनमधून मिटायचंच आमच्या ध्यानात राहायचं नाही. मी काहीतरी ओरडलो आणि तात्याला जोरानं मागं ढकलून दिलं. जनाच्या कलेवराला अडखळून तो मागं कोलमडत गेला आणि पाठीवर जोरात आपटला. पाठीतला कोयता आणखी आत खुपसला गेला असेल, पण मला नाही वाटत त्यानं त्याला काही फरक पडला असेल. तात्या, खरा तात्या आधीच मरण पावला होता आणि त्याच्या मृत शरीरात आता दुसरंच काहीतरी वास करीत होतं. सुटकेचा विचार मनात भिरभिरत होता. एकच शहामपणा सुचला आणि केवळ त्यामुळंच माझे प्राण वाचले. मी त्यांच्या खोलीचं दार लावून घेतलं, तिला बाहेरून कडी घातली आणि मग पळत पळत माझ्या खोलीत आलो. पॅक केलेली बॅग उचलली आणि त्या भयंकर घरातून धावत सुटलो. आणीबाणीच्या वेळी देवच मदतीला येत असावा. पहिल्या क्षणापासून माझी खात्री होती की सुटका सोपी नाही आहे. दारामागं तात्पुरतं कोंडलं गेलेलं हे तात्याचं सचेतन मृत शरीर लवकरच माझ्या पाठलागावर येणार आहे. त्याला थकावट नाही, त्याची पावलं मंदावायची नाहीत, अडखळतील. कारण या नव्या शरीराचं नियंत्रण जमायला काही वेळ जावा लागेल. जसा राम्या बोका सुरुवातीला अडखळला होता, जशी जना आधी नीट चालत नव्हती, तेव्हा ते पाठलागावर येणारच. दम वाचवण्याची गरज मला होती, तेव्हा सुरुवातीपासून जोरात पळून दमछाक होऊ देता उपयोगी नव्हतं. मागे पाहत पाहत मी जमेल तेवढं भरभर चालत होतो. 10-11 मैलांचं अंतर होतं. मध्ये 2-3 बागा होत्या, 4-5 लहान लहान पुलंही होते. केवळ त्याला आसपासचा परिसर माहीत नव्हता म्हणून मी वाचलो. मला वळसा घालून तो असल्या एखाद्या जागी दबा धरून बसला असता तर. 4-5 मैल चालून आल्यावर मी एका लहानशा पुलाच्या कठड्यावर दम खायला थांबलो. मागं पाहत होतो. अर्ध्या पाऊण मैलांचा सरळ रस्ता नजरेत येत होता. त्या रस्त्याच्या टोकापाशी मला तात्या दिसला. पळताना आपण हात मागं पुढं हलवतो तसे तो हलवीत नव्हता. हात पुढं केलेले होते आणि तो पळत होता. मला त्यानं पाहिलं असावं, एखादी हाकही मारली असावी. काहीतरी अस्पष्ट आवाज कानावर आला, पण मी ऐकायला किंवा पाहायला थांबलो नाही. त्या शेवटच्या 6-7 मैलातला एखाद्या दुःस्वप्नासारखा वाटणारा जीवघेणा पाठलाग. हातातली बॅग मनमन वजनाची वाटायला लागली, पण ती टाकता येत नव्हती. वाटेतली 1-2 वळणं शॉर्टकट माझ्या ध्यानात होत्या म्हणून मी गावापर्यंत तरी पोचू शकलो. कारण शेवटी तात्या अगदी जवळ येऊन पोचला होता. तो मोठमोठ्यानं हसत होता आणि म्हणत होता, साहेब, ओ साहेब, अहो थांबा, पळू नका. साहेब, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. साहेब थांबा. साहेब, ओ साहेब. गावचा रस्ता लागला. पायात पेटके येत होते. छातीत आगीचा डोंब उसळला होता. श्वास हुंदक्यांनी येत होता. रंगरावाच्या हॉटेलच्या दारावर मी दानदिशी आपटलो. त्यावर बुक्क्या मारीत ओरडत म्हणालो, रंगराव, दार उघडा हो लवकर. रंगराव. आणि सारखा खांद्यावरून मागं पाहत होतो. रंगराव दार उघडीपर्यंत तरी त्याला दिसला नाही. मग मी आत होतो. माझ्या मागं दार बंद झालं होतं. त्या क्षणापुरता तरी मी सुरक्षित होतो. त्या रात्री मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. झोप लागत होती, पण वेड्यावाकड्या स्वप्नांनी दचकून जाग येत होती. रात्रीचे जे काय 2 तास उरले होते ते असेच तगमग करीत कसे तरी काढले.
सकाळी रंगराव खोलीत आला. त्याच्याच मार्फत पोलीस पाटलांना निरोप पाठवला. पोलीस पाटील आल्यावर त्यांना थोडक्यात सर्व हकीकत सांगितली. त्यांच्याबरोबर मीही तात्या तुपेच्या शेतावर गेलो. जनाची डॉक्टरी तपासणी होऊन तिच्या शवाला अग्नी दिला. घर रिकामं आणि भकास होतं. ज्या खोलीत मी शेवटी तात्याला कोंडलं होतं त्या खोलीच्या दारातच तो कोयता कुणीतरी जोरानं रुतवला होता. पात्यावर आणि मोठीवर रक्ताचे डाग होते. तात्याचा काहीच पत्ता लागला नाही. मी मोठ्यानं काहीच बोललो नाही, पण मला नाही वाटत तात्या परत कधी कोणाला दिसेल असं. जिवंत तर नाहीच नाही. त्याचं कलेवरही कुणाला दिसणार नाही. तात्याच्या घरात काहीही चोरी वगैरे झालेली नव्हती. पोलिसांचा माझ्यावर कोणताही वहीम नाही. आणि मुख्य म्हणजे वरकरणी ते लोकही काही बोलले नाहीत. तरी अंतर्यामी ते असल्या गोष्टी अशक्य मानित नाहीत. पण मी जे काही त्यांना सांगतोय की आता सर्वांनाच धोका आहे, सर्वांनीच सांभाळून राहायला हवं, ते मात्र त्यांना पटत नाही. पण आम्ही तात्याच्या शेतावरून परत येत असताना वाटेतल्या एका पुलावर हा मुलगा बसला होता. तो उठून आमच्या मागं यायला लागला होता. जत्रेत मिळतो तसला गुलाबी काड्यांचा प्लास्टिक गॉगल त्यानं घातला होता. पण त्या पातळ प्लास्टिकमधून त्याचे डोळे मला दिसले होते. एकटक पापण्या न मिटता माझ्यावर खिळलेले. ती नजर आता माझ्या परिचयाची झाली होती. गावात परत येईपर्यंत तो आमच्या मागं होता. आणि मी रंगरावाच्या हॉटेलमध्ये जाऊन वरच्या माझ्या खोलीत आल्यावर सहज खिडकीतून खाली पाहिलं तर हा मुलगा समोरच्या बँकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसला होता. वर माझ्या खोलीकडे पाहत होता. गेले 5-6 दिवस तो तिथंच बसून आहे आणि माझी खोली बाहेर जायची हिंमत होत नाहीये. तात्या त्या रात्री गावच्या वेशीवरच थांबला असावा आणि पहाटे त्याला हा मुलगा भेटला असावा. लहानसं गाव, तात्याची आणि त्याची तोंडओळख तरी असणारच, तेवढी पुरेशी होती. आणि आता ते माझ्या पाळतीवर बसला आहे. हा मजकूर तर मी लिहून पाठवणारच आहे, पण कोणाचा माझ्या शब्दांवर विश्वास बसणार आहे? अगदी प्रत्यक्ष जवळ नेऊन दाखवलं तरी कुणाला पटणार नाही की हा खरा माणूस नाहीच, दुसरंच काहीतरी त्या रूपात वावरतं आहे. मी नव्हतो का जनाबरोबर 2 दिवस त्या घरात? मला कुठं काय संशय आला होता? देवालाच माहीत याचा शेवट काय होणार आहे ते. पण रात्री अपरात्री मनात विचार येतातच. हा प्रकार आहे तरी काय? याची सुरुवात कुठे आणि कशी झाली? काही वेळा वाटतं फार पूर्वी याची सुरुवात झाली. कुठंतरी अपवादात्मक अशी एक अणुरचना झाली. आपण ओळखतो त्या जीवनापेक्षा निराळी, त्या जीवनाला पर्यायी आणि मग त्या जीवनाला घातकी अशी. आणि मग एकेका सूक्ष्म जीवन प्रकाराचा ग्रास करीत ती रचना चढत्या श्रेणीनं जीवन सोपानावरून वरवर चढत आली. अगदी सुरुवातीला एकपेशीय व्हायरस, होल्वो, अमिबा, हायड्रासारखे प्राणी जगाच्या सीमेवरचे जीव आणि मग त्याहून मोठे जीव. कितीतरी शतकं किंवा सहस्त्रकं ही घातकी सूक्ष्मवर्धी क्रिया चालली असेल. पण तिची शेवटची घात श्रेणीच्या टप्प्यांनी झालेली प्रगती मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. तेव्हा आता ते मानवापर्यंत, पृथ्वीच्या तथाकथित धन्यापर्यंत पोचलं होतं. माझ्या या शब्दांनी मानव आता तरी सावध होणार आहे का? ही कीड वेळीच समूळ नष्ट करणार आहे का तो आत्तापर्यंत राहिला तसाच गाफील राहणार आहे? आणि हे घातकी अमानवी अस्तित्व त्याचा घटकानं ग्रास करून त्याला नामशेष करणार आहे. आणि मग या वसुंधरेवर काय राहणार आहे? मानवाची सडलेली, कुजलेली, पण तरीही त्याच्या हालचालीनं बेढप नक्कल करणारी कलेवर? का त्यांचा हेतू आणखीच काहीतरी वेगळा आहे? देवा, तू असशील तर आजपूर्वी कधी नव्हती एवढी मानवाला तुझी गरज आहे. मित्रांनो, सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती मानवा सावध. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.